फ्रेंड्स आहे मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये परत एकदा तुमचं वेलकम। आपण प्रकरण नंबर 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार डिस्कस करत होतो। यामध्ये आपण अर्थ, व्याख्या, स्वरूप बघितलं। त्यानंतर आपण सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामधला फरक बघितला। हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। आज आपण सार्वजनिक खर्च म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर हा टॉपिक डिस्कस करणार आहोत। इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सार्वजनिक खर्च, त्यालाच इंग्लिशमध्ये पब्लिक एक्सपेंडिचर म्हणतात। तर गव्हर्नमेंट जे आहे म्हणजे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, महानगरपालिका ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, ते वेगवेगळ्या कार्यासाठी काय करत असते, खर्च करत असते। जसं संरक्षण आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, यावर खर्च करत असते। आता या खर्चांना 4 भागांमध्ये विभागलेले आहे। आधी जो आहे गव्हर्नमेंट फक्त जसे इथे म्हटलं आहे 20व्या शतकापर्यंत बहुसंख्य देशांनी निर्हस्तक्षेपणाचे धोरण स्वीकारले होते। म्हणजे आधी जे आहे गव्हर्नमेंट फक्त आणि फक्त सक्तीचे जे खर्च आहे, सक्तीचे जे कार्य आहे तेच करत होते, म्हणजे संरक्षण आणि सुरक्षितता। परंतु आता मात्र ऐच्छिक कार्यांवर सुद्धा गव्हर्नमेंट जे आहे खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करते, जेणेकरून देशाचा विकास व्हावा आणि समाजाचं कल्याण व्हावं। ते या खर्चांमध्ये पहिला खर्च जो आहे तो आहे महसुली खर्च। आता महसुली खर्च म्हणजेच काय, जो खर्च गव्हर्नमेंटला नियमित करावा लागतं। म्हणजे जे काही गव्हर्नमेंटच्या संस्था आहे, जसं सरकारी दवाखाने आहे, सरकारी शाळा आहे, हे पोलीस स्टेशन आहे म्हणजे पोलीस विभाग आहे, तर हे जे चालवण्यासाठी मग आता सरकारी शाळा आहेत, मग त्यांचे जे पेमेंट आहे, टीचर लोकांचे, कर्मचाऱ्यांचं पेमेंट हे दर महिन्याला द्यावं लागते, बरोबर। तर असा जो खर्च आहे त्याला म्हणतात महसुली खर्च। महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जातो। हा खर्च नियमितपणे उद्भवतो, म्हणजे हा नेहमी वारंवार होणारा खर्च आहे, नियमित खर्च आहे। जसं उदाहरणार्थ आताच आपण डिस्कस केलं शासनाचा प्रशासकीय खर्च, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार भत्ता, निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन देणे, हे सुद्धा खर्च जे आहे। वैद्यकीय सेवा म्हणजे जे काही सरकारी दवाखाने आहेत त्यांचे जे डॉक्टर नर्सचा जो पेमेंट आहे तो सगळा खर्च जो आहे गव्हर्नमेंटच्या महसुली खर्चामध्ये काउंट केला जातो। त्याच्यानंतर येतो भांडवली खर्च। भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी आणि विकासासाठी केला जाणारा जो खर्च आहे त्याला म्हणतात आपण भांडवली खर्च। जसं गव्हर्नमेंट जे आहे देशाचा विकास व्हावा त्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहे, जसं मेट्रो जे आहे त्याची सुविधा करणे, त्याच्यानंतर महामार्ग बांधणे, मोठाले धरण बांधणे, ठीक आहे। म्हणजे हा जो खर्च आहे एकदा केल्यानंतर याचं बेनिफिट जे आहे देशाला दीर्घकाळपर्यंत मिळत असते, त्यालाच म्हणतात भांडवली खर्च। भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च। जसं उदाहरणार्थ विविध विकास प्रकल्पासाठी मोठ्या गुंतवणुका, शासकीय कर्जाची परतफेड, म्हणजे आता धरण बांधणे किंवा गव्हर्नमेंटला जर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करायचा असेल तर त्यासाठी कर्ज किंवा मग सीमा शुल्काच्या आधारे किंवा कराच्या आधारे गव्हर्नमेंट काय करत असते, पैसा गोळा करत असते। मग खूप मोठ्या प्रमाणात जर आपण गव्हर्नमेंटने अब्जाने जर कर्ज घेतलं असेल तर त्याची परतफेड जी आहे ती गव्हर्नमेंटला इंटरेस्ट सोबत करावं लागते, जर परदेशातून कर्ज घेतलं असेल तर ते जो कर्ज परतफेडीचा जो खर्च असतो त्याला म्हणतात भांडवली खर्च। म्हणजे तो खर्च जो आहे भांडवली खर्चामध्ये काउंट केला जातो। त्याच्यानंतर राज्य शासन व शासकीय कंपन्यांना दिलेले कर्ज, जसं रेल्वे आहे किंवा जे काही गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत त्यांना मदत म्हणून सरकार जे आहे ते कर्ज देते, तो सुद्धा खर्च जो आहे तो भांडवली खर्चामध्ये समाविष्ट केला जातो। त्यानंतर विकासात्मक खर्च। विकासात्मक खर्च म्हणजे नावातच बघा विकासात्मक खर्च, जो खर्च विकासासाठी, ठीक आहे, म्हणजे देशाच्या ज्यातून विकास होईल, रोजगार निर्मिती होईल, त्याच्यानंतर महागाई जी आहे ती नियंत्रणात राहील, तर अशा पद्धतीने म्हणजे असा जो खर्च आहे तो सर्वचा सर्व विकासात्मक खर्चामध्ये काउंट केला जातो। तर विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो, म्हणजे ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती होईल। जसं आता एखादी धरण किंवा रस्ते बांधणीचं काम सुरू केलं तर त्यामुळे भरपूर लोकांना रोजगार मिळतो, रोजगार मिळाले की त्यांची इन्कम वाढते, बरोबर। तर रोजगार निर्मिती, उत्पादन वाढ, त्यानंतर किंमत स्थैर्य म्हणजे महागाई नियंत्रणात ठेवणे इत्यादी बदल घडून वाढ होते, त्याला विकासात्मक खर्च असे म्हणतात। उदाहरणार्थ आरोग्य, शिक्षण,
औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास यावरील खर्च. जसं आरोग्यावर जे आहे म्हणजे वेगवेगळे शिबिर जे आहे गव्हर्नमेंटद्वारे नियोजित केले जातात. लसीकरणाची सुविधा दिली जाते, त्याच्यामुळे लोकांचे जे आरोग्य आहे ते सुदृढ राहते. त्याच्यानंतर औद्योगिक विकासासाठी म्हणजे गव्हर्नमेंट जे आहे वेगवेगळे उद्योगांची स्थापना केली जाते. जसं मेक इन इंडियामध्ये औद्योगिक म्हणजे उद्योगधंद्यांना जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी काय केलं गेलं, तिथे त्या योजनेअंतर्गत चालना दिली गेली. त्यानंतर सामाजिक कल्याण, जसं महिलांसाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहे गव्हर्नमेंट तयार करत असते. जसं महिलांसाठी शिवणकाम जे आहे किंवा बँकेतून कमी दरात कर्ज अवेलेबल करून देणे त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की जे पशुपालन आहे, पशुपालनासाठी गव्हर्नमेंट जे आहे म्हणजे महिलांचे जे गृह उद्योग आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट जे आहे वेगवेगळ्या योजनांथ्रू ते चालवण्यासाठी काय करत असते, प्रोत्साहित करत असते. त्याच्यावर जो खर्च केला जातो तो सगळा खर्च विकासात्मक खर्चामध्ये येत असतो. त्याच्यानंतर येते विकासेतर खर्च. विकासेतर खर्चामध्ये हा विकासावर केला जातो, परंतु हा मात्र देश चालवण्यासाठी केला जातो. जसं संरक्षण आहे म्हणजे सैन्यावर केला गेलेला खर्च किंवा पोलीस विभागावर केला गेलेला खर्च, कायद्यावर म्हणजे उच्च न्यायालय म्हणजे न्यायालय चालवण्यासाठी केला गेलेला खर्च, त्याला म्हणतात विकासेतर खर्च. म्हणजे शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणत्याही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला म्हणतात विकासेतर किंवा बिगर विकास खर्च. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च इत्यादी हे खर्च अणुउत्पादित स्वरूपाचे असतात. तर अशा पद्धतीने आपण सार्वजनिक खर्च म्हणजेच काय हे बघितले आणि त्याचे वर्गीकरण 4 भागांमध्ये म्हणजेच महसुली खर्च म्हणजे नियमित जो सरकारद्वारे केला गेलेला खर्च आहे त्याला म्हणतात महसुली खर्च. दुसरा आहे भांडवली खर्च जे देशाच्या विकास आणि वृद्धीकरिता केला गेलेला असतो. त्यानंतर विकासात्मक खर्च ज्याच्याने उत्पादन वाढेल या पद्धतीचा जो खर्च असतो तो. त्याच्यानंतर विकासेतर खर्च म्हणजे देश चालवण्यासाठी संरक्षण आणि प्रशासनासाठी जो खर्च केला जातो त्याला म्हणतात विकासेतर खर्च. सो अशा पद्धतीने आज आपण सार्वजनिक खर्च हा टॉपिक जो आहे आपण डिस्कस केला. जर यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.